नमस्कार, मी शिवाजी कांबळे SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। काल रात्री लातूरला हादरवणारी एक घटना घडली आहे। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। रात्री 11:35 वाजता ही घटना घडली आहे। सध्या ते सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे। डॉक्टरांनी सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे। या संदर्भामध्ये सविस्तर बातमी आपण पाहूयात। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली। प्रकृती गंभीर, मुंबईला हलवण्याची शक्यता। लातूर मनपाचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी बेडरूममध्ये स्वतःच्या डोक्यामध्ये रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना 5 एप्रिलच्या रात्री 11:35 वाजता घडली। बंदुकीची गोळी त्यांच्या डोक्यातून उजव्या बाजूने आरपार गेली आहे। त्यामुळे लातूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आयुक्त मनोहरे यांना रात्रीच लातूर येथील सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। आज दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर किनीकर यांनी सांगितले। आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी का झाडून घेतली या कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलीस अधिक तपास करीत आहेत। मनोहरे यांना पत्नी, 2 लहान मुले आहेत। बाबासाहेब मनोहरे हे मूळचे वसमत, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून ते 3 वर्षापासून लातूरचे मनपा आयुक्तपदी कार्यरत आहेत। त्याआधी ते नांदेड येथे मनपाचे अतिरिक्त आयुक्त होते।